आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि सांविधानिक हक्कासाठी राज्यव्यापी महाआंदोलनाला छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या असून पाहूयात नेमक्या काय मागण्या आहेत। माझं नाव सकाराम सुखदेव बिराडे। मी महाआंदोलनाच्या महाराष्ट्राचा आयोजक असून पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळीकडे हे आंदोलन चालू आहे। महाराष्ट्र शासनाने आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने प्रांत अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या कोळी समाजाला कोळी समाजाला जे आहे ते त्याचा फायदा जो आहे तो पूर्णपणे सहज असा बिना सहाय्य दिलेला नाही आहे आणि तो दाबून ठेवलेला आहे। आजपर्यंत केंद्र शासनाने भारत सरकारने 1976 पासून कायदा क्रमांक 108 नुसार आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले असताना सुद्धा महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे समित्या गठीत करून आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत प्रस्तावना गठीत करून म्हणजे महसूल विभागाचा अधिकार ते वापरतात आणि या प्रांताने कलेक्टरने दिलेले प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र ते रद्द व जप्त करतात, अवैध करतात। अशा पद्धतीचा अन्याय त्या लोकांवर झालेला आहे। असा जे अवैध करून त्या लोकांना नोकरीला असलेल्या लोकांना अवैध करून त्यांना अधिसंख्य पदावर केलेलं आहे। या अधिसंख्य पदावर केलेलं असल्यामुळे त्यांना पुढील त्याचा वेतन जे आहे सेवानिवृत्ती वेतन किंवा त्याचे भत्ते जे आहेत ते त्यांना मिळणार नाही। तर आमची पहिली मागणी जी आहे की या लोकांना जे आहेत अधिसंख्य केलेल्या लोकांना नियमित करून त्यांना त्यांचा पेन्शनचा लाभ देण्यात यावा अशी पहिली मागणी आहे। त्यानंतर कोळी 1950 पूर्वीची कोळी ही नोंद जरी असेल तरी ती कोळी ही कोणतीही जात नसून ही जमात आहे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये। तर ती जमात आहे त्याचा पुरावा जो आहे कोळीचा जरी असला त्याच्याजवळ 50 पूर्वीचा तरी जवळचा पुरावा पाहून त्याला अनुसूचित जमातीचं कोळी महादेव मल्हार कोकरे ढोर या जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं ही आग्रही मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना केलेली आहे।